मित्रांनो नमस्कार, मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी या चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज फायनली आपण एक छोटा व्यवसाय सुरू करत आहे आणि ते पण वैशू आणि दिदीच्या म्हणण्यानुसार. त्यांचं असं म्हणणं आलं की बाबा पुढे शिकून नोकरी भेटते का नाही भेटते याची काही गॅरंटी नाही आणि भरपूर कॉम्पिटिशन आहे. एक छोटा व्यवसाय, आपल्या कष्टाचा घामाचा पैशाचा व्यवसाय करायचा आणि मुलींनी का पुढे जाऊ नये हे त्यांचं धोरण आहे. मला असं वाटतंय हा व्यवसाय 25 तारखेला आपला सुरू होतोय. फायनली आमच्या दिदीचा वाढदिवस आहे 25 तारखेला, 25 जानेवारीचा. त्या दिवशी त्याचं उद्घाटन होईल आणि तिथून पुढे आपल्या व्यवसायाला सुरुवात होईल. तो व्यवसाय काय पुढच्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल. आता पहिलं शेडची तयारी सुरू झालेली. एक छोटं शेड, पाठीमागं मंदिर दाखवा. ईश्वराची कृपा आपल्यावर भरपूर आहे आणि आम्ही फार भाग्यवान आहे किंवा आपलं देव आपल्या शेतामध्ये आहेत आणि या देवाचा आशीर्वाद कायम राहिला आणि आपल्याला सत्य बोलायला इथून प्रेरणा मिळते. मला असं वाटतं खोटं समाजात टिकत नाही आहे आणि व्यवसाय करताना फार लोकांना लुबाडून लुटून आपल्याला काही व्यवसाय करायचा नाही आहे. यांना त्यांचे कष्टाचे पैसे मिळावेत आणि ग्राहकाला पण काहीतरी योग्य वस्तू मिळावी यासाठी हा अट्टाहास आहे. बरोबर आहे की नाही पोरींनो? नमस्कार, आम्ही एक छोटा व्यवसाय सुरू करतोय, तरी सर्वांनी आम्हाला या व्यवसायात सहकार्य करावा ही विनंती. नमस्कार, आम्ही एक छोटा व्यवसाय सुरू करतोय. या छोट्याशा व्यवसायात आम्हाला सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती. नमस्कार, आमच्या मुलींना या छोट्या व्यवसायात तुमचं सहकार्य मिळावं ही विनंती. तर चला मित्रांनो, यांचे मनोगत व्यक्त केलं. मित्रांनो, जी वस्तू तुमच्यापर्यंत इथून पोहोचणार आहे ती फार शुद्ध क्वालिटीची आणि एकदम इमानदारीची मिळणार आहे. मित्रांनो, जवळजवळ 5 राज्यामध्ये आपले सबस्क्रायबर आहेत आणि सर्व चांगल्या प्रकारे ओळखतात. आपलं कॅरेक्टर छान असावं असं माझं मत आहे. मुलींनो, जी बी वस्तू या ठिकाणाहून जाणार आहे ग्राहकासाठी ती एकदम शुद्ध आणि इमानदारीने द्यायची. बरोबर आहे ना? हो. चला मित्रांनो, आजच्या भागात एवढंच. उद्या काय इथून आपण देणार आहोत ते रिव्हील करणार आहेत, पण आज शेडची तयारी काम सुरू होणार आहे. चला आजच्या भागात एवढंच. भेटू उद्याच्या भागात. नमस्कार, धन्यवाद.